जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी। जाय जाय तू पंढरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर। रामकृष्ण हरी माऊली, आपणा सगळ्यांना माहिती आहे की मी पंढरपूरमध्ये आलेलो आहे, वारीसाठी आलो होतो आणि मी एका संशोधकांच्या घरी आलो होतो। इतिहासाचे ते अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, शहाजी बळवंत, आणि ते निवृत्त अधिकारी सुद्धा आहेत आणि त्याच्या अगोदर ते शिक्षक होते। आणि त्यांच्या घरी आल्यानंतर हे जे पूर्वाश्रमीचे जे शिक्षक होते तर त्यांची एक विद्यार्थिनी त्यावेळची म्हणजे 1980 वगैरे काळात ते शिक्षक होते उरण परिसरामध्ये, तर त्यांची एक विद्यार्थिनी आहे आणि त्या इथं विठ्ठलाच्या भक्त म्हणून पंढरपुरामध्ये आलेले आहेत। त्यांचं नाव आहे सविता भगत आणि त्यांचा गळा फार गोड आहे, त्या चांगलं अभंग गातात, विठ्ठलाची गाणी, अभंग, संतांचे अभंग वगैरे ते फार छान गातात। तर मी काय त्यांची मुलाखत वगैरे घेणार नाही, परंतु हा जो गोड गळा आहे, त्यांची जी विठ्ठल भक्ती आहे, ते गाण्याच्या माध्यमातून किंवा अभंगाच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्या श्रोत्यांना ऐकवणार आहे। तर सविताताई, लय भारीमध्ये तुमचं स्वागत। तर आपण डायरेक्ट सुरुवात करूया की एखादा छानसा असा अभंग गाणं काहीतरी म्हणा तुम्ही, करा सुरू। एक एक विठा पायी माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई। भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, आ तुझे चरणीच्या गंगा, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई। इतुक्यात दिसता काबा यावे, इतुक्यात दिसता काबा यावे, माझ्या रंगणी नाचावे, माझ्या रंगणी नाचावे, माझा रंग तुझे गुणी, आ माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जणी, म्हणे नामयाची जणी, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे
विठुमाईचे आई ग, ये ग ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. वा. तर हे अभंग तुम्ही तोंडपाठ केले की पुस्तक म्हणजे वाचून तोंडपाठ झाले की आपोआपच ऐकून? नाही, आपोआपच ऐकून ऐकून. मला तो लहानपणापासूनच छंद होता की काम करायचं आणि देवाची अशी भक्तिगीतं किंवा भजन वगैरे असे बोलायचं. बर. काम करतानाच माझा या हरिनाम रोजचा. बर. हा. अच्छा, आणखीन म्हणा एक दोन. जाय तू पंढरी, होय होय वार करी. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. सांडोनिया वाळवंठ, सांडोनिया वाळवंठ, काय इच्छिसी वैकुंठ, काय इच्छिसी वैकुंठ. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. दिंड्या पताकांचे भार, दिंड्या पताकांचे भार, तुळशी माळा आणि अबीर, तुळशी माळा आणि अबीर. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. साधू संतांच्या दाटणी, साधू संतांच्या दाटणी, साधू संतांच्या दाटणी. तुका जाय लोटांगणी, तुका जाय लोटांगणी. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. वा. आता मला सांगा, हे तुमचा एवढा गोड गळा आहे, इतकं गोड तुम्ही गाताय, तर हे तुम्ही समजा गावात कार्यक्रम होत असतील, छोटे मोठे कीर्तनाचे असतील किंवा इतर कार्यक्रम असतील अभंग वगैरे, तिथं तुम्ही असं गाता का? हो, गातो. म्हणजे कोणी सांगितलं असं तर मी गाते. बर. हा, पण मला जास्त म्हणजे असे घरामध्येच काम करतानाच मी गायचे. असं भक्तिगीत म्हणजे मला आवडतात ते. असं पूजा करताना, काम करताना, सर्व घरातला हे करताना मी बोलत असते. बर. हा, आणि मला हा लहानपणापासूनच सरांनी म्हणजे असं शिकवलं. कुठल्या सरांनी? बलवंत सर आपले पंढरपूरचे गुरु माझे. हा. बर. त्यांच्यामुळे मला ही जास्तच आवड लागली शाळेमध्ये असताना. अच्छा, म्हणजे शाळेत तुम्ही शाळेत, हा, शाळेमध्ये गायचे. म्हणजे मला सर्व कार्यक्रमामध्ये सर असे पुढेच करायचे. हा, गाण्यासाठी. कारण का तू हे गा असे गाणी. शाळेत त्यावेळी तुम्ही विद्यार्थिनी असेल, त्यावेळी एखादं गायलेलं संतांचं गाणं असेल, अभंग असेल, भजन असेल, तर ते जरा गाऊन दाखवा ना, तुम्हाला जे आठवत असेल. सरांना म्हणजे माझं गाणं लहानपणापासूनच म्हणजे ते आवडायचं. ते मला ऑफ तास असला म्हणजे आता पिरियड खुला आहे, कारण मला ते उठवायचे. हा, उठवायचे आणि सांगायचं मला हे गाणं म्हणून दाखव. बर. हा, तर मी ते म्हणते आता. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपाळांचा
मेळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा. आता एक शेवटचा अभंग किंवा भजन तुम्ही म्हणा की जे तुम्हाला स्वतःला फार आवडतं जे गायला ते म्हणा. पंढरीविषयी म्हणा. आपण पंढरीमध्ये बसलेलो आहोत. पंढरपुराविषयी काय माहिती सांगणार एखादा अभंग किंवा भजन. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. धन्यवाद ताई. तुम्ही विठुरायाची गाणी गायली, अभंग गायले, भजन गायलं. हे निश्चित आमच्या प्रेक्षकांना आवडतील आणि नंतर आणखीन तुमच्याकडनं मी गाणी गाऊन घेईन. परंतु तिकडे उरणला येईन. मी मुंबईलाच राहतो तर कधीतरी येईन तिकडे उरणला द्रोणागिरीला. मी 1997-98ला तिकडे स्ट्रगल केलेला आहे त्यामुळे मला तो जुना भाग माहीत आहे. तर आता बदललेला भाग पाहण्यासाठी तुमच्याकडे येईन मी नक्की आणि त्यावेळी आणखीन आपण गाणी कोळी गीते वगैरे आपण गाऊया. चालेल. थँक्यू.